मॅच असेल, क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहता. टॉप 6 मध्ये जाण्यासाठी हा प्रवास इथून खऱ्या अर्थानं कोणती टीम अगदी कंटिन्यू ठेवल यासाठी मात्र ही मॅच आपण पाहताय. भरपूर चांगले मॅच पाहायला मिळेल त्यात शंका नाही आहे, कारण की दोन्ही टीम जर विचार करायला गेलो तर अगदी दोन दोन टीमला या ठिकाणी परास्त करून क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये होऊन दाखल झालात. आणि दोन्ही टीमचा विचार करायला गेलो तर भरपूर साऱ्या बहुचर्चेमध्ये असलेल्या या टीम्स एकमेकांच्या अगेन्स्ट बऱ्याचशा वेळा क्रिकेट खेळलात, बऱ्याचशा वेळा अगदी आपण पाहता एकमेकांच्या विरोधामध्ये जीत आणि त्यानंतर हार दोघांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे आता ही मॅच इथून कशा प्रकारे होईल हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 आजची फायनल रात्र या स्पर्धेची आपण पाहता. चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन तयार. अगदी आपण पाहता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील डवलेपाडा टीमकडनं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत दिसताना आपण पाहता या ठिकाणी सचिन केवणे आणि त्याच्या साथीनं सुनील केवणे मैदानाच्या आतमध्ये. केवणे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सलामीसाठी दाखल झालं. क्वार्टर फायनलच्या या मॅचमधून इथून जिंकलात तर किमान एक ट्रॉफीचा अगदर जरूर असाल. त्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचा असेल. संघर्षाची लढाई कोणता संघ इथून जिंकेल आणि कोणता संघ टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचेल. चला ते मीटिंग तर होणारच, त्याच्याशिवाय क्रिकेटच नाही आहे. दोन्ही टीम सर भरपूर चांगल्या अगदी आपण पाहताना भरपूर साऱ्या मॅचेस खेळतात, एकत्र खेळतात. मैदानाच्या आतमध्ये जरी एकमेकांच्या अगेन्स्ट असतील परंतु मैदानाच्या बाहेर फार जवळचे मित्र आहेत दोन्ही टीमचे खेळाडू आपण पाहता. त्याच्यामुळे त्यांच्यामधील ही मैत्रीपूर्ण लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. संदेश केवणे जे आमचे खऱ्या अर्थाने ढवलेपाडा टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण पाहता त्यांचं देखील सहर्ष स्वागत, कारण की आपण पाहता ना की गावची टीम बऱ्याचशा वेळा बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी जाते. त्यावेळी आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी, आपल्या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. ते आमचे लाडके दर्दी प्रेक्षक. आणि प्रेक्षकांशिवाय खऱ्या अर्थानं कोणतीही स्पर्धा ही पूर्ण नाही, ती नेहमी अपुरीच असते. त्याच्यामुळे प्रेक्षकांचा इथे सहकार्य आणि त्यांची साथ असणं हे फार गरजेचं आहे. मॅचला होती सुरुवात. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय साहिल लोंगले या विभागामधील पहिला खेळाडू जो ISPL खेळलाय. या विभागाचं नाव लौकिक करणारा, अगदी आपण पाहता आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव उंचवणारा खेळाडू साहिल लोंगले गोलंदाजी ट्रॅकवरती आला. तर समोर आपण पाहता सुनील केवणे ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन केवणे. 3 ओव्हरची मॅच. पंचांचा डिसिजन या ठिकाणी. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल साहिल लोंगले गोलंदाजी ट्रॅकवरती सुनील केवणेच्या विरोधामध्ये. पहिला बॉल अगदी आपण पाहता मिड ऑनला बीट केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये सुनील केवणेच्या बॅट मधून साहिल लोंगलेच्या विरोधामध्ये आलेला हा पहिला चौकार. इथे लिडिंग गेस्ट लागले पाठीमागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी डॅनी लोंगने आपल्याला पाहायला मिळतात डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु या अगोदरच्या
सुरुवातीच्या मॅचेस मध्ये आपल्याला निश्चितच मिसिंग होते, मात्र आपली सर्व कामं उरकून मैदानावरती आलेले आहेत. SBCC उमरोली या टीमसाठी मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. स्ट्राइक एंड वरती सचिन केवने केवने बंधू मैदानावरती यावेळेस स्ट्रॅटेजी बनवून आलेत. इथं पहा बॅटची एज, विकेटच्या मागे त्या ठिकाणी झेलची संधी आणि विकेट किपर येतोय सेफ हँड, त्याला कॅच पकडून दिली. डॅनी भाई त्या ठिकाणी स्वतः बाजूला झाले आणि पकडलाय झेल. फलंदाज बाद. डावकऱ्या त्याचा फलंदाज बाद झाला. सर काय सांगाल या मॅच बद्दल? अगदी एकीकडे तुम्ही पाहता SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये ढवळेपाडा. बऱ्याचशा दोन्ही टीम आपापल्या विभागामध्ये भरपूर साऱ्या चर्चेमध्ये आहेत आणि दोन्ही टीम आपल्या विभागामधून बाहेर देखील आपलं नाव खऱ्या अर्थानं लौकिक करतात आणि त्यांच्यामधल्या या रनर संग्रामाबद्दल काय बोलाल? नक्कीच ग्रामीणच्या दोन धाकड आणि ताकदवर टीम आहेत. जरूर आजूबाजूच्या परिसरातील आजूबाजूच्या गावातील टीम आहेत, मात्र आजूबाजूचे दोन तालुके पडतायत. एका बाजून आपण पाहाल तर जर्मन ढवळेपाडा बदलापूर अंबरनाथला बिलॉंग करणारी टीम आहे, तर दुसऱ्या बाजून आपण पाहताय SBCC उमरोली कर्जत रायगडला बिलॉंग करणारा हा संघ आहे. बिग फाईट मॅच ठाणा रायगड ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. ढवळेपाडा विपक्ष उमरोली या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर. 5 धावा धावफलकावरती आहेत. सचिन केवनेची महत्वाची विकेट मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद आलाय स्ट्राइक एंड वरती तयार. साहिलचा हा चेंडू, आता मात्र त्यानं वेग वाढवलाय, प्रचंड वेगवान चेंडू टाकला, अतिशय दर्जेदार. कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला नाही. बाईचा इशारा येतोय. एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड वरती एक धाव जोडतायत. धावफलक पुढे सरकलं, ते जाऊन पोहोचलंय 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक रोटेट झाली स्ट्राइक एंड वरती. बॅट्समन तयार, फटका चांगला, जबरदस्त प्रहार. सुनील केवने मैदानावरती जिम्मेदारी स्वीकारली आहे आणि जबाबदारी पूर्वक खेळत असताना ठोकलाय चौकार. हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची 134वी जयंती. ज्या निमित्तानं चाललेली स्पर्धा मेरिट वरती खेळतोय, चेंडूच्या गुणवत्तेवरती खेळतोय. सचिन केवने आपला संपूर्ण अनुभव पणास लावतोय आणि साहिल लोंगलेवरती आक्रमण करतोय चौकार. वरती संपूर्ण जबाबदारी खांद्यावरती स्वीकारली आहे. सचिन आणि सुनील ही बंधुराजांची जोडी मैदानावरती आली होती. सुरुवातीला आपण पाहिलं तर सचिननं या मॅच मध्ये निराश जरूर केलंय, मात्र त्याची जागा आणि त्याची कमी भरून काढण्याचं काम सुनील केवने मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. साहिल वरती मोठा हल्ला बोल केला. स्कोर कार्ड वरती एका षटकाच्या अंती जोडल्या तब्बल त्या 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती जोडल्या पहिल्या षटकामध्ये. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली आहे. 3 षटकांची मॅच आणि साहिल वरती आक्रमण हल्ला बोल फार कमी वेळा पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती केलेला हा हल्ला 16 धावा जमवल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. बॉलर तयार होतोय गणेश घारे. आजची रात्र ज्यांनी गाजवली आहे, चांगली गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळाली. यावेळेस पहा फटका खेचलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहे. झेलची संधी आली आहे आणि इथं मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. माघारी परततोय बॅट्समन हर्षद.
किपरच्या हातात जातोय. अनिकेत आलाय, या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलाय. चेक करायचं आहे वाईट बॉल आहे की नाही हे पाहायचंय. या ठिकाणी आपण पाहताय तर थर्ड अंपायर आम्हाला जोडले जातील. फिरोज सर या आपण. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी आलेली आहे, चेक करूयात. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. अंपायर वाईड चेक करायचा आहे. वाईड बॉल आहे की नाही हे आपल्याला पाहायचंय. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळाला आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहत असाल तर अनिकेत केवने मैदानावरती आलाय. यावेळेस व्हाईट बॉल. आता मात्र दिशाहीन चेंडू, चुकीची दिशा. स्कोर कार्ड वरती एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना ढवळेपाडा हा संघ खेळतोय. 17 धावा स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत आहेत. चांगले खेळतायत. सुनील केवने मैदानावरती जर आपण पाहाल तर संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. यावेळेस ऑन साइडला खेळतायत. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं सिंगल एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल एक. स्ट्राइक वरती सुनील. इथं पहा मोठा प्रहार, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि चांगल्या पद्धतीने या चेंडूला एक्झिक्यूट केलं. गोलंदाज गणेश घारेला आपण पाहताय षटक दुसरं स्कोर कार्ड वरती आहेत त्या 18 धावा. 18 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करतायत टीम ढवळेपाडा. स्ट्राइक वरती सुनील केवने खेळतोय. या मॅच मध्ये त्यानं मात्र ही जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाही. मिस टायमिंग. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेगला. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होईल. सिंगल 1 रन पूर्ण करतायत आणि 1 धावेच्या मदतीनं 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक दुसरं, 3 षटकांची मॅच आहे. स्ट्राइक रोटेट. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राइक एंड वरती अनिकेत केवने. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप होतोय. 3 फिल्डर येत आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा पूर्ण केल्या. स्कोर कार्ड वरती जर आपण नजर मारली हालचाल पाहायला मिळेल. 21 धावा षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर. 21. दोन ओव्हरमध्ये आल्या धाबा अगदी आपण पाहता 21 धाबा. 2 फलंदाज बाद झालेत. गणेश घारेचं हे षटक फार महत्वाचं षटक होतं. प्रभावित करणारं षटक आपण पाहता. त्यानं धाबा खर्च केल्या या षटकामध्ये. अवघ्या आपण पाहता या ठिकाणी अवघ्या 5 धाबा खर्च केला. काही जबरदस्त गोलंदाजी. इथे पहिलाच बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. अंगावरती आदलला पंचांकडे लावून अपील केली जाते. अगदी 11च्या 11 खेळाडू इथे अपील करतात. अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये थोडासा दबाव टाकण्याचं काम खऱ्या अर्थाने केला जातो. आणि 12 देखील आपण पाहता या ठिकाणी अपील करतोय. म्हणजे त्याच्याकडे देखील किती उत्साह आहे.
आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर अगदी टेक ऑफ करतोय. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. इथून जर पाहायला गेलं तर सुनील केवने फक्त बॉलकडे पाहत राहिला. 8 बॉलमध्ये वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय सुनील केवने. हर्षल लोंगलेचं हे षटक, शेवटचं षटक. 2 बॉल त्यानं निर्धाव टाकलेत सुनील केवनेच्या विरोधामध्ये. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जाग्यावरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी आपण पाहताय बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. जागेवरून बॅट फिरवण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. बराचसा बलन घेतला. इथे लोअर फुल टॉस कन्वर्ट केलंय बॉलला. बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. सुनील केवनेच्या बॅट मधून आलाय हा षटकार. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला सुनील केवनेला. आपण पाहताय अगदी मनगटी ताकदीचा वापर करत असताना अप्रतिम फटका. फ्लिक केलं. फुलटो चेंडू होता. अगदी बॉडी लाईन शरीराच्या जवळ येऊन दिलं आणि चेंडूवरची नजर जर तुम्ही पाहाल तर खऱ्या अर्थाने एक दर्जेदार स्ट्रोक येतोय. षटकार. 6 धावांची मदत. मैदानात चेंडू पाठवा. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाठवायचा आहे. लास्ट ओव्हर षटकार आलाय आणि स्कोर कार्ड फ्लाय होत असताना इथं सुद्धा पाहिलं जाईल. लेग स्टिकला सोडून चेंडू जातोय. वाईड बॉल. 28 धावा सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी करतायत. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हर मधील जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग. व्हॉट अ शॉट. क्लासिकल अंदाज. सुनील केवनेचा जबरदस्त प्रहार. चेंडू झालाय सीमा पार. छुमंतर 6 रन. सुनील केवनेचा काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये चालू झाला. पहिल्या जर 3 बॉल वरती पाहायला गेलं तर थोडासा कुठेतरी निराश करत होता. डगआउट देखील थोडंसं शांत होतं. परंतु त्यानंतर त्याने आक्रमणाला सुरुवात केली आणि इथून मात्र 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहताय 34 वरती. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहताय 17 बॉल मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रातील. क्वालिफायरचा सामना आहे. महत्वाची मॅच. सामना जिंकायचा आहे आणि ट्रॉफी उचलायची आहे. इथं फटका पुन्हा एकदा. पिकअप स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सीमारेषेवरती नक्की काय घडलंय. चेंडू अडवत असताना चूक केली. चेंडू झालाय सीमा पार. 1 मोर बिग हिट. सुनील केवने आणि ढवळे पाड्याचा जय जयकार. षटकार. हो धन्यवाद डीजे मास्टर. शेवटच्या क्षणी अगदी आपण पाहताय ज्यावेळी आपण पाहताय चैतन्य बॉल हातामध्ये घेतला होता. अगदी हवेमध्ये उंच होता. त्याच वेळी जर का बॉल हातामधून सोडला असता तर कदाचित या धावा बचावू शकला असता. परंतु त्याला असं वाटलं होतं की मी बाउंड्री लाईन पासून थोडासा आतमध्ये त्याने अगदी खाली लँड झाला आणि त्याच वेळी बॉल सोडण्याचा प्रयत्न केला आणि या 6 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. या 6 धावा आल्या. धावफलक जाऊन पोहोचला 40 वरती. आता टार्गेट असेल SBCC उमरोली टीमच्या अगेन्स्ट येणारे 18 बॉल आणि 41 या धावसंख्येचं. 18 बॉल 41 धावा. 3 चेंडूंमध्ये प्रहार चढवले. सुनील केवनेनं ठोकले षटकार आणि एक चांगली टोटल. खऱ्या अर्थाने ज्या टोटलकडे पाहत होती ढवळेपाडा टीम ती टोटल इथून मात्र त्यांना उभारली आहे. तेवढ्या ताकदीचे गोलंदाज देखील त्यांच्याकडे. त्या टोटलला खऱ्या अर्थानं आपण पाहता डिफेन्स करू शकता. परंतु SBCC उमरोली टीमनं जे 2 सामने जिंकलेत ते अगदी आपण पाहता षटकार राखून मात्र ते सामने जिंकलेत. त्याच्यामुळे ही मॅच तेवढीच अगदी आपण पाहता पर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये जरूर पाहायला मिळेल.
या मॅच मध्ये रंगतता शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीमचा अगदी इतिहास जर पाहायला गेला तर भरपूर मोठा. अठरा बॉल आणि 41 धावसंख्येचं टार्गेट असेल SBCC उमरोली टीमच्या अगेन्स्ट. आपण पाहता पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केले डवलेपाडा टीमनं. 18 बॉलमध्ये 40 धावा बनवला, 41चं टार्गेट सचिन केवने. पहिला बॉल बॅकफुटवरतून कट करायचा होता, गली आणि पॉइंट मधून हा फटका खेचायचा होता. टायमिंग साथ आलं नाहीये. शरद बुंदाटे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पहिला बॉल निर्धाव खेळतोय. सुरुवात झाली आहे 41 धावसंख्येच्या पाठलागाला. पहिला चेंडू निर्धावाला 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 41 धावसंख्येचा आता इथून टार्गेट असेल. एक एक बॉल आणि एक एक धाव इथून मॅच मध्ये फार महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. दुसऱ्याच बॉलवरती स्विच इट करायचा होता. पहिला बॉल निर्धाव घाला होता, दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय स्विच इट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. थोडासा त्रास होतोय शरदला त्या ठिकाणी. आपण पाहताय शोल्डर खऱ्या अर्थानं तिथे थोडंसं ट्विस्ट करतोय आणि त्याचाच खऱ्या अर्थानं आपण पाहताय
इथे देखील चांगला बॉल समोरच्या दिशेनं बॅक टू द बॉलर. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता इथून जेवढे डॉट बॉल खेळले जातील ना तेवढा प्रेशर खऱ्या अर्थानं क्रिएट होईल SBCC उमरोली टीमच्या अगेन्स्ट. 15 बॉल 41 धावसंख्येची अजूनही गरज आहे. शरद बुंदाटे ऑन स्ट्राईक 3 बॉलमध्ये 0 धावा. इथे ऑन साईडला फटका आपण पाहता मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाल्या आणि अकाउंट देखील ओपन झाला SBC उमरोली टीमचा. आपण पाहता येणारे बॉल असतील इथून 14 धावा बनवायचे त्या 40. ऑन स्ट्राईक आपण पाहताय भावेश लोंगले, ज्या भावेशनं आजची रात्र गाजवली आहे. आज बासमन तो देखील इथून मात्र पहिला बॉल निर्धाव खेळतोय. डॉट बॉल आला या शतकातील. आपण पाहताय 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 बॉलमध्ये फक्त एक धाव फलकाबद्दी आली आहे सचिन केवनेच्या विरोधामध्ये. सचिन केवने ज्यावेळी बॅटिंग करत होता त्यावेळी अपयशी ठरला होता, परंतु गोलंदाजीमधून चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाले. हा देखील फटका आपण पाहता ऑन साईडला टर्न केला. लॉंगनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट फिकिट स्ट्रायकिंग एंडवरती एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. म्हणजे 1 ओव्हरचा खेळ इथून झालाय समाप्त आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना SBC उमरोली टीमची 2 धावा. एकही विकेट आली नाहीये. ही जमायची बाजू जरूर असेल. 10 विकेट अजूनही हातामध्ये. इथून एका फलंदाजानं आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. एका फलंदाजानं जबाबदारी घेणं, अटॅकिंग फलंदाजी करणं हे फार गरजेचं असेल, कारण की 12 बॉल 39 धावसंख्येची गरज आहे. जिथे खऱ्या अर्थानं 18 बॉल 41 धावसंख्येची गरज असताना पहिलं षटक अवघ्या 2 धावसंख्येचं आलं. थोडासा दबाव आता जरूर आपल्याला पाहायला मिळेल SBCC उमरोली टीमच्या अगेन्स्ट. ज्या टीमने खऱ्या अर्थानं धावा चेस करत असताना पहिल्या 2 सामन्यांमध्ये अगदी काही बॉल राखून मात्र धावसंख्येचा पाठलाग केला आणि 30 आता टीम इथून चेसिंग करत असताना थोडीशी बॅकफुटवरती या. चांगला बॉल इथून गणेशचा आपण पाहता. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गणेशनं देखील पहिला चेंडू इथून डॉट फेकला. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला इथून मॅचच्या अगदी बाहेर घेऊन येताना पाहायला मिळेल. इथून तुम्ही खरंच जी खऱ्या अर्थानं पकड तुम्हाला निर्माण करायची होती पहिल्या षटकामध्ये, तिथे मात्र 2च धावा आल्या. आणखीन एक चांगला बॉल फुलेलींचा बॉल. स्ट्राईक रोटेशन, स्ट्राईक हवी शरदला. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज इथून भावेश लोंगले बाद होतो. विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. शरद स्ट्राईक वरती आला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. आता इथून खऱ्या अर्थानं भरपूर अगदी जर पाहायला गेलं ना तर मॅच अगदी दूर आणि दूर जाताना पाहायला मिळतीये ती SBCC उमरोली टीमच्या साहिल लोंगले 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. बऱ्याचसा बाहेर निघाला. टर्न घेतला बॉलनं जास्तच आपण पाहता. इथून बाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव आली धावफलकावरती. धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 3 धावा. ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो शरद बुंदाटे, ते फटके त्याच्या बॅटमधून येत नाही आहे. अगदी आपण जर पाहायला गेलो तर थोडासा चाचपटला जातो. गोलंदाज त्याच्यावरती आभी होतात. इथून देखील फुलेरींचा बॉल बॅक टू द बॉलर. अगदी बॉलरच्या हातामध्ये बॉल हा देखील पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. ज्या प्रकारे सचिन केवनेनं गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना इथून गोलंदाजी साकारली जाते. ती गणेशांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने SBCC उमरोली टीमच्या गणेशनं गोलंदाजी केली. इथे ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे शरद बुंदाटेचा ट्रेडमार्क शॉट. षटकार.
झोपलेत का? आणखीन एक चांगला बॉल थोडासा पाठीमागे ठेवला. अगोदरचा चेंडू जर पाहायला गेलं तर थोडासा पुढे टाकला होता, त्याच्यामध्ये उचली देखील होती, ऑन साईडला खेळला होता. परंतु हा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला, व्हेरिएशन आणली या बॉलवरती. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून जिंकला तर किमान एक ट्रॉफी पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक चांगला स्ट्रोक, बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. तर डवलेपाडा टीमनं 6 बॉलमध्ये 28. तुम्ही डीजे बंद होता तेच 6 बॉल आणि आता 28 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक आपण पाहू शकता साहिल लोंगले, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमचा विश्वास आहे, जो करू शकतो. बरेचसे कारनामे साहिल लोंगलेनं देखील केलेत ॲज अ बॅट्समन आपल्या टीमसाठी. आता मात्र त्याला करावं लागेल. 6 बॉल 28 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं टॉस जिंकून जो फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला होता SBCC उमरोली टीमनं, तो कुठेतरी चुकलाय की काय असंच वाटू लागला. कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चांगली टोटल, त्यानंतर मात्र इथे पहिलाच बॉल उडवलाय साहिलनं. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार, ठोकलाय साहिल लोंगलेनं हा षटकार. पहिल्या बॉलवरती षटकाराला अजूनही 5 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली 19. साहिल लोंगले स्ट्राईक वरती आला. पॉपिंग क्रीजचा अगदी आपण पाहतो वापर केला, थोडासा मागे गेला, त्यानंतर हा शॉट एक्झिक्यूट केला, लॉंगनच्या अगदी डोक्यावरून षटकार ठोकला. 5 बॉल आणि आता 22 धावसंख्येची गरज. अजूनही मार्च संपलेली नाहीये. ऑन साईडला आणखीन एक मिड विकेटला ठोकलाय, बॅक टू बॅक दुसरा साहिल लोंगले ब्रँडेड षटकार. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आणि आता मात्र 4 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. साहिल लोंगले, मी म्हटलं होतं याच्याकडे क्षमता आहे, याच्याकडे सामर्थ्य आहे, याच्याकडे जिद्द आहे, चिकाटी कसोटी आहे. त्यानं बऱ्याचदा हे कारनामे केलेत. साहिल लोंगलेनं जर काही मॅच जिंकवली तर इरमान यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 4 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. शेवटचे 4 बॉल 16 धावसंख्येची गरज आपण पाहताय. 25 धावा धावफलकामध्ये आलात. SBCC उमरोली टीम 41 पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. काय दर्जेदार बॅटिंग केली जाते साहिल लोंगले. इथे आपण पाहताय अगदी शोल्डरला चेंडू ब्रश करून गेला आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल या मॅचचा निर्णायक बॉल होता, परंतु अजूनही 3 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण की 3 बॉलमध्ये 3 सलग मोठे फटके आले तर इथून देखील मॅच जिंकता येईल ती SBCC उमरोली टीमला. साहिल लोंगले त्याच्याकडे पुन्हा एकदा आपण पाहताय. पुढ्यामध्ये टाकला, फटका मिस टायमिंग आहे, झेल कॅरी झाला आणि फलंदाज इथून बाद होतो साहिल लोंगले. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार,
त्यानंतर अगदी आपण पाहताय जो डॉट बॉल आला होता त्याच्यामध्ये या मॅचचं जे प्रेशर झालं होतं ना देवलेपाडा टीमवरती ते संपूर्ण प्रेशर त्या बॉलवरती रिलीज झालं आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय लोअर फुलटॉस बॉलवरती ही विकेट आपल्याला पाहायला मिळते साहिल लोंगलेची. शेवटचा एक बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज. हर्षल लोंगले इनाट नंबर 4 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून पहिला बॉल निर्धाव आलाय साहिलच्या हर्षलच्या विरोधामध्ये. एक बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज. शेवटचा एक बॉल 16 धाबा. चला दामोते टीम. फटका फटका चांगला आहे. हर्षलच्या बॅट मधून बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय हर्षलनं षटकार. परंतु इथे मॅच मात्र जिंकली आहे ती डवलापाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन डवलेपाडी टीम. हार्ड लक टीम SBCC उमरोली. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर नितीजी तरे सर आम्हाला सांगता येईल. सुनील केवने 12 बॉल आणि 34 धावसंख्येची इनिंग ज्यानं साकारली ते सुनील केवने ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सुनील सर आपण या आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि चला लगेच नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचं आहे. प्रथमेश